नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि श्री महाअवतार बाबा यांना वंदन करून मी सुनीता लाटकर आपल्याशी परत एका विषयावर गप्पा मारायला आलेली आहे. आता परत लवकर गप्पा मारायला यायचं कारण म्हणजे की जे काय मी आत्तापर्यंतच्या ह्याच्यात मला जेवढी लोकं भेटली त्या लोकांचे अनुभव, त्या लोकांचे प्रश्न, ह्या सगळ्यावर मी खूप विचार करत होते. कारण खूप सुंदर झाले, कारण प्रत्येकाचे प्रश्न सेम होते. माणसांची नावं बदललेली होती पण त्यांचे प्रश्न सेम होते. म्हणजे लग्न, नोकरी, विजा, PR हे तर आपले कॉमन होते. पण आणखीन एक होतं म्हणजे मुलं ऐकत नाहीत, मुलांच्या करिअरमध्ये अर्ध्यात जातात, सोडून देत आहेत, वेळच्या वेळी जेवत नाही आहेत आणि आम्हाला त्यांच्याशी बोलायची भीती वाटते आहे. हे सगळं जेव्हा मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलत होते, प्रत्येक आईवडिलांना त्यांच्या मुलाबद्दल सारखंच प्रेम असतं, पण मुलं जी आहेत ती प्रत्येक मूल हे त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने आईवडिलांना त्रास देत आहे. ते त्रास देत आहे का आईवडील चुकीचे आहेत का मुलगा चुकीचा आहे, ह्याच्यात न जाता त्यांचं कर्म जर शोधायला गेले तर मला एकच कळत होतं की ह्या जनरेशनचा त्यांच्या मागच्या जनरेशनशी संवाद खूप कमी आहे. इतका कमी आहे की त्यांना एकमेकांबद्दल क्युरिओसिटी पण उरलेली नाही आहे. माहिती तर खूप कमी आहे. मी काही वेळेला काही लोकांना विचारते की तुमच्या मुलाला हे आवडतं का, तुमचा मुलगा हे खातो का, तर त्या म्हणत असतात मला माहीत नाही. आवडत असेल. आता हे जे आहे की आवडत असेल, माहीत नाही, कारण आजकालची मुलं ही आईवडिलांच्या पुढे कमी जेवत असतील आणि बाहेर जास्ती जेवत असतील, म्हणून कदाचित माहिती नसेल. तर आता या विषयावर बोलावं का नाही हा एक माझा दुसरा एक मला संभ्रम पडला होता. पण शेवटी आज मी जेव्हा बोलायला ठरवलं की आज आपण बोलूयात, तर एक 10 मिनटं मी माझ्या जपामध्ये होते आणि मी खालती आले शूट करायला, तेव्हा इथं जेवढे लोक होते ते सगळे मोबाईलवर होते. प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये काही ना काहीतरी बघत होता. ते कामाचं असेल किंवा ते दुसरं काही असू शकेल की प्रत्येकजण मोबाईलमध्ये वाईटच बघताय असं नाही, मोबाईल म्हणजे वाईटच आहे असं नाही. पण त्याच्यामुळे मला माझ्या खूप प्रश्नांची उत्तरं मला एका सेकंदात मिळाली की ही जी मुलं आहेत, हा संवाद जो आईवडिलांचा आणि मुलांचा हा जो कमी होत चालला आहे, हा कशामुळे चालला आहे तर मोबाईलमुळे. मोबाईल दूर करा, बंद करा असं सांगणं आत्ताच्या युगात अत्यंत अवघड आहे आणि ते करू पण नाही आपण शकणार. कारण मोबाईलमुळे आपल्याला नवीन गोष्टी पण कळत आहेत आणि मोबाईल गरजेचा झाला आहे. आता पहिल्यांदी लक्झरी होती मोबाईल म्हणजे, आता ती नेसेसिटी झाली आहे. आता ह्या नेसेसिटी आणि लक्झरी त्याचा जो प्रवास आहे त्याच्यात माणसाचा संवाद हरवला आहे. माणसाचा माणसाशी होणारा संवाद हरवला आहे. बहीण भावांची भांडणंच होईनाशी झाली आहेत. ती भांडणं कशावरनं असायची की तू माझा ड्रेस घेतला आहेस का, माझे पुस्तक घेतलंस का, वही घेतली का. आता नाही, त्याला मोबाईल दिला आहे का, मला मोबाईल दिला आहे का, मेसेजेस करणं काय, मेसेजेसवरनं निम्मी भांडणं होत आहेत. कारण संवादच नाही आहे. मेसेजेसनी संवाद होतो असं वाटतं का, तर नक्की होत असेल पण त्याच्यात भाव नाही आहेत. आणि जेव्हा भाव नसतात तेव्हा तो संवादाला अर्थ उरत नाही. तर मोबाईल बघून
काय होतं जे मला वाटतं की हे जेव्हा सगळी लोकं त्यांचे मोबाईल बघत होते, मान खाली स्क्रोल करतायत, वरती जात आहेत, तुमचं कॉन्सन्ट्रेशन कसं होणार? तुम्ही मोबाईल, फक्त मोबाईल तासनतास हल्ली सगळेजण बघू शकतात आणि त्या ह्याच्यात तुमच्या मनाशी संवादच होत नाही. तुमच्या मनाशी संवाद झाला तर तुम्ही समोरच्या मनाशी संवाद करू शकता. हे मोबाईल बघता मला असं वाटलं, इथं जो काय एज ग्रुप होता तो एज ग्रुप परत सांगते 20-22 वर्ष ते 30-35 वर्ष सगळेजण होते. प्रत्येकजण त्याच्या मोबाईलच्या ह्याच्यात इतकं मग्न होतं की कसंही कोणीही बसलेलं होतं पण ते मोबाईलच बघत होतं. ह्या ह्याच्यात झालं आहे काय की तुमची जी वृत्ती असते ती वृत्ती आणि तुमची बुद्धी, तुमचे चित्त हे एक नसतं. ही सगळी मुलं मोबाईलमध्ये बघत होती. त्यावेळेला एक क्षण माझ्या मनात आलं की हे फुल कॉन्सन्ट्रेशनने बघतायत, कारण मी त्यांना हाक मारते आहे, मी येऊन जाते आहे, कोणाचं काही लक्ष नव्हतं. पण दुसऱ्या क्षणी माझ्या मनात विचार आला की हे जर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन स्वतःवर केलं तर त्याच 5 मिनटात त्यांना पुढच्या 5 दिवसाला पुरेल एवढी ताकद मिळेल. म्हणजेच त्यांनी हे जर 5 मिनटं मोबाईल बाजूला ठेवून स्वतःशी संवाद साधला तर त्यांना हीच ताकद पुढचे 5 दिवससुद्धा पुरू शकते, पुढचे 5 तास पण पुरू शकते. हे तुम्ही साधलेल्या संवादावर अवलंबून असतं. प्रत्येक वेळेला आपल्या इतकं पॉझिटिव्ह समोरचं माणूस आपल्याला मिळत नाही. म्हणून तुम्हीच तुमच्याशी संवाद साधा. मोबाईलवर संवाद साधताना काय होतं की तुम्ही मोबाईल कॉन्सन्ट्रेशन नाही आहे का मोबाईलमध्ये बघताना, तर पूर्ण आहे, शेजारी काय चाललं आहे काहीही आपल्याला कळत नाही. पण तुम्ही जेव्हा ते सारखं बघता, पुढे जाता, ते वेगळे कलर्स दिसतात, वेगवेगळे चित्र दिसतात, मध्येच मेसेजेस येत असतात, त्या मेसेजेसला लगेच आपण रिप्लाय देत असतो. हे जे सगळं चालतं, एका वेळेला आपण खूप काही गोष्टी करत असतो, खूप काही विचार आपल्या मनात येत असतात. त्याच्यामुळे तुमच्याशी कॉन्सन्ट्रेशन होतच नाही आणि हे इतकं गरजेचं आहे. लोक ध्यान करा म्हणतात, प्राणायाम करा म्हणतात, तुम्ही नामस्मरण करा म्हणतात. ह्या प्रत्येक गोष्टीत तुमच्यासाठी देवाने सोप्या करून दिल्या आहेत की तुमचं अंतर्मन हे इतकं जागृत व्हायला पाहिजे, इतकं ताकद त्याच्यात यायला पाहिजे की कुठलेही प्रॉब्लेम हे तुमच्या बुद्धीने तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजेत. आणि नुसतं बुद्धी नाही, तुम्ही ज्या वेळेला तुम्ही स्वतःशी कॉन्सन्ट्रेशन कराल, स्वतःशी गप्पा माराल, स्वतःशी संवाद साधाल. गप्पा मारणं वेगळं आणि संवाद साधणं वेगळं. तर ज्या वेळेला तुमच्याशी संवाद होतो तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही त्या तुम्हाला कळत असतात. प्रत्येक वेळेला समोरच्या माणसाशी बोलूनच आपल्याला काहीतरी मिळतं असं नाही. तर हे जेव्हा मला असं वाटलं 2 क्षण की अरे हेच जर कॉन्सन्ट्रेशन ह्या मुलांनी स्वतःसाठी केलं तर त्यांना खूप फायदा होईल. म्हणून मला आत्ता तुम्हाला खरं हे सांगावंसं वाटतं आहे की अनायसा आत्ता अधिक महिना चालू होतो आहे. मला खूप लोक विचारत आहेत की आम्ही अधिक महिन्याचा काय नेम धरू, काय नेम करू. तर मला प्रत्येकाला हेच सांगायचं आहे की निदान तो जो अधिक महिना आहे 30 आणि 3 दिवसांचा म्हणजे 33 दिवसांचा, तर त्या अधिक महिन्यात तुम्ही 5 मिनटं मोबाईल बाजूला ठेवा, बंद ठेवा. एकाच वेळेला घरातल्या सगळ्या लोकांनी मोबाईल बंद ठेवलेत तर अतिशय उत्तम. पण नसेल तसं जमत तर प्रत्येकाने 5 मिनटं तरी मोबाईल बाजूला ठेवा
आणि फक्त डोळे मिटून स्वतःशी गप्पा मारा, स्वतःशी संवाद साधा. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यातली जी काय पॉवर आहे ती मिळत जाईल आणि तो जो आत्मिक आनंद आहे तो मिळायची एक सुरुवात होईल. लगेच मिळेल असं नाही, कारण प्रत्येकाला वाटतं आपण जप केला की लगेच आपल्याला अनुभूती येतील. अशा अनुभूती लगेच येत नाहीत, त्या कधीतरीच येतात आणि त्या अनुभूतींवर आपण पुढची वर्षानुवर्ष घालवू शकतो, इतकी त्या अनुभूतीत ताकद असते. म्हणजे निदान आपल्याला जर नुसतं स्वप्नात जरी देवाचं दर्शन झालं तरी आपण दिवसभर एक वेगळ्या आनंदात असतो. तर तो जो प्रत्यक्ष तुम्हाला तुमच्यातला परमेश्वराशी बोलायचा असेल तर तुम्ही निर्विचार व्हा. निर्विचार व्हा म्हणजे तुम्ही मोबाईलमधनं लक्ष काढून, बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही याच्यातनं लक्ष काढून फक्त स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करा. मग तुम्ही निर्विचार होऊ शकता. तुमच्या स्वतःशीच तुमचे विचार बोलून झाले की तुम्ही निर्विचार होता. आपण सूर्याच्या आणि चंद्राच्या सहवासात राहायला पाहिजे. आपण सूर्याप्रमाणे जगलं पाहिजे. रोज सकाळी लवकर उठून सूर्याला नमस्कार करून, रात्री झोपताना चंद्राला नमस्कार करून झोपलं पाहिजे. ह्या 2 देवांना जर तुम्ही मानलं तर तुमचं आयुष्य अतिशय सुंदर जाईल आणि हे करायला काहीही कष्ट पडणार नाहीत. फक्त रात्री जे जागतात ते सकाळी सूर्य पाहू शकत नाहीत आणि जे सकाळी सूर्य पाहू शकत नाहीत ते रात्रीच्या चंद्रात वाटेल त्या गोष्टी करतात. त्या चंद्राचाही त्यांना फायदा मिळत नाही. तुम्ही सूर्याचा आणि चंद्राचा जे मुबलक द्यायला बसलेत वर्षानुवर्ष, युगानुयुग, त्यांचा तुम्ही फायदा घ्या. त्यांच्यातली एनर्जी तुम्ही घ्या. ती एनर्जीचा स्रोत हा एक मिनटं जरी मिळाला, 1 सेकंद मिळाला तरी खूप आहे. हे जे सगळ्यांचे जे प्रॉब्लेम आहेत हे फक्त विसंवाद ह्याच्यामुळे आहेत. संवाद साधला तर खूप काही गोष्टी बदलू शकतात. खूप काही प्रॉब्लेम्स असेच सुटू शकतात. प्रत्येक वेळेला आपले प्रॉब्लेम्स कुठेतरी जाऊन सांगायची कुणावरही वेळ येऊ नये अशी मी स्वामींचरणी अगदी मनापासून प्रार्थना करते की हे फक्त सुटेल कसं. तुम्ही संवाद साधा. स्वामींशी पण संवाद साधा. असं नाही आहे एकमेकांशी. तुम्ही जेव्हा एकमेकांशी साधाल तेव्हा स्वामींशी संवाद साधला जातो. ह्याचं उदाहरण म्हणजे आम्ही परवा एके ठिकाणी गेलो होतो. तिथं एक ताई आल्या. त्या ताईंनी मला सांगितलं की तुम्हाला मला भेटायला वेळ नाही झाला, पण तुमचं जे काय मी ऐकते किंवा जे मी बघते त्याच्यावरनं माझ्या घरी एक प्रॉब्लेम होता. तर मी 108 दिवस श्री स्वामी समर्थ 108 वेळेला लिहिलं आणि माझा प्रॉब्लेम थोड्याफार प्रमाणात सॉल्व झाला. आता मी तुम्हाला कधी भेटायला येऊ हे तुम्ही मला सांगा. मला हे ऐकून खूप आनंद झाला की कोणीतरी हा विश्वासाने हे करतं आहे आणि त्या विश्वासाने त्यांना तो फायदा होतो आहे. आणि माझं मेन सगळ्यांना किंवा हा चॅनल काढायचं उद्देशच ते आहे. तुम्ही तुमच्या भक्तीने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करा. होतात, करू शकतात. प्रत्येक वेळेला मला भेटायला यायची गरज पडलीच नाही पाहिजे तुम्हाला. इतके तुम्हीच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. फक्त तुम्ही अंतर्मनाशी बोला, तुमच्या भक्तीवर विश्वास ठेवा. दुसरा एक अनुभव असाच आला की त्या ताई रोज 9 वाजता सकाळी नामस्मरण लिहित होत्या. त्या म्हणल्या त्या नामस्मरणाने मला खूप काही असा बदल झाला आहे असंही काही नाही आहे, पण मी ती 9ची वेळेची एखाद्या आधाशासारखी वाट बघत असते की 9 वाजले की मी ती लिहायला सुरुवात करते आणि त्याच्यानंतर मला जे काय शांतता वाटते ती इतकी शांतता छान वाटते. आणि त्याच्यानंतर योगायोग असा झाला की माझी अपॉइंटमेंटही त्यांना 9लाच मिळाली.
त्याच्यामुळे त्या म्हणल्या की मला हा स्वामींनीच आशीर्वाद दिला आहे की त्याच वेळेला माझं आणि तुमचं बोलणं होतं आहे. ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगते, एक 3 वर्षाचा मुलगा आहे, त्याची आई त्याच्याकडनं रोज 2दा श्री स्वामी समर्थ म्हणून घेते आणि तो बरोबर त्यावेळेला म्हणतो आहे. त्याच्याही पलीकडे कालच मला 2 अशी मुलं आहेत की ज्यांना म्हणजे ती स्पेशल चाइल्ड आहेत, पण तरीही त्यांना मी 21 वेळेला श्री स्वामी समर्थ लिहायला सांगितलं आहे आणि एकाला गणपतीचा जप दिलेला आहे. ते दोघंही 24 एप्रिलपासून त्यांनी जो लिहायला सुरुवात केलेली आहे तो कालपर्यंत ते एकही दिवस त्यांचा खंड नाही आहे. आणि हे करताना त्यांनी काल मला व्हिडिओ कॉल केला होता. तो व्हिडिओ कॉल करताना जेव्हा महाअवतार बाबा आणि स्वामी समर्थ त्यांना दिसले त्यावेळेला त्यांनी तिथूनच त्यांचा नमस्कार केला. मला हे इतकं भावलं की हा भाबडेपणा, निरागसपणा हा प्रत्येक मुलात आहे. त्यांनी देवाला नमस्कार केला म्हणजेच तो निरागस आहे, त्यांनी देवाचं ऐकलं म्हणजेच तो चांगला आहे आणि त्यांनी देवाचं केलं म्हणजेच तो खूप मोठा होणार आहे असं नाही. त्यांनी त्याच्या आईवडिलांशी संवाद साधला की तो परमेश्वराशी त्याचा संवाद साधला जाईल आणि त्याच्यामुळे घरातल्या लोकांची मतं, घरातल्या लोकांचे अनुभव हे जे मिळतील ते त्याला पुढे जायला मदत होत असते. आजकाल झालं आहे काय, दुःख काय आहे आजकालच्या समाजाचं की तुमच्या घरी आजी आजोबा नाही आहेत. खूप कमी लोकांच्याकडे आजी आजोबा घरात आहेत. ते लोक मी म्हणेन भाग्यवान आहेत. कारण काही जणं म्हणतात घर में सफ़ेद बाल वाले कोई ना कोई होना चाहिए. सफ़ेद बाल ह्याचा अर्थ तुम्ही मॅच्युरिटी म्हणून घ्या की कोणीतरी मोठा माणूस हा पाहिजे जे आपल्या घरावर छत्र असतं. आजी आजोबा असतात की ते जे काय आपली वाट बघत असतात, त्यांना जो काय आपण घरी येण्याचा आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावर, तो जो आनंद आहे ते म्हणजेच परमेश्वर आहे. दुसरीकडे कुठेही परमेश्वर नाही. परमेश्वर हा आपल्या संवादात आहे, आपल्या मनात आहे, आपल्या वृत्तीत आहे, आपल्या बुद्धीत आहे. हे सगळं आजकालच्या टेक्नॉलॉजीमुळे दूर जातं आहे. तर तुम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा असेल तर तुम्ही टेक्नॉलॉजीला दूर ठेवा आणि तुम्ही ऑर्थोडॉक्स पद्धतीने तुमच्याशी संवाद साधा. आजी आजोबांशी बोला. लहान मुलांना गोष्टी सांगायला मोबाईलची गरज नाही पडली पाहिजे. आजी आजोबा आहेत, आईवडील असतात, ह्या सगळ्यांनी स्वतःच्या स्पर्शातून मुलांना वाढवावं. मोबाईल देऊन त्यांचं जे काय चित्त विचलित होतं ते होऊन देऊ नका. अग्नी जास्ती प्रज्वलित होतो मोबाईल बघता बघता. आपण जर जेवलो तर आणि त्याच्यामुळे पित्त होतं. मग लहान मुलांना ह्या जर तुम्ही मोबाईल देत जेवायची सवय लावत असाल तर त्यांच्या वृत्त्या बदलतील. त्यांना जास्तीत जास्त डिस्ट्रॅक्शनकडे तुम्ही नेताय. ते चिडचिड करतील कारण त्यांना जर मोबाईल दिला नाही तर ते चिडतात, रडतात, कुठेही लोळण घेतात. म्हणजेच ते ह्या वयातच कशाच्या तरी अधीन जातात किंवा कशाची तरी सवय लागते. हेच पुढे व्यसनात जातं, हेच पुढे डिप्रेशनमध्ये जातं आणि हेच पुढे अँक्झायटीमध्ये जातं. तेव्हा परमेश्वराने जो तुम्हाला साधासुधा संवादाचा, एकटेपणाचा जो काय आशीर्वाद दिला आहे तो एकटे बसा. प्रत्येकाला त्याचा परमेश्वर एकांतातच मिळतो. तो तुम्हाला 100 लोकांच्यात परमेश्वर तुम्हाला येऊन भेटणार नाही. तो तुमचा परमेश्वर हा तुम्हाला एकांतातच मिळणार आहे. तर माझी अशी प्रार्थना सगळ्यांच्यासाठी आहे की संवाद वाढवा, घरातला आनंद टिकवा आणि
आनंद दरवेळेला दिवाळीच पाहिजे आनंदासाठी किंवा सण पाहिजेत आनंदासाठी असं नाही. जेवताना जे टेबलावरचे संवाद असतात ते सतत झाले पाहिजेत, सतत घडले पाहिजेत. आणि ते जेव्हा घडतील तेव्हाच घरोघरी ज्ञानेश्वर जन्माला येतील असं मला वाटतं. आणि म्हणून अधिक मासासाठी जर कोणाला हे पटत असेल तर त्यांनी हा नक्की 33 दिवसाचा उपाय करून बघावा. आणि त्याचे जर काही फायदे झाले तर मला जरूर कळवा. श्री स्वामी समर्थ.